आपल्या आश्रमावरती दीपोत्सवाची अनेक वर्षांची परंपरा आहे। साधारणतः 1997 साली आपण दीपोत्सव सुरू केला होता। आज 2024 मध्ये सुद्धा आपण दीपोत्सव केलेला आहे। प्रत्येक वेळी आपण दीपोत्सवासाठी सर्वजण जमता। आपण आश्रमावरती लक्षदीप उत्सव सुद्धा साजरा केलेला आहे, परंतु काही कारणामुळे गेली काही वर्ष आपण गुरु मंदिर ते नंदी मंदिर एवढ्या परिसरामध्येच दीपोत्सव करतो। पुष्कळ जुने भक्त आहेत, त्यांच्या मोबाईलमध्ये किंवा घरी किंवा काही ठिकाणी आपल्या जुन्या कार्यक्रमाचे फोटो असतात, तर त्यांनी त्या आठवणी इतर भक्तांना कळाव्यात यासाठी सुद्धा आपल्या ग्रुपवर टाकल्या पाहिजेत ते फोटो किंवा त्या आठवणी किंवा त्यावेळी केलेलं शूटिंग असेल तर ते सुद्धा दीपोत्सवाचं इतर काही लोकांना कळावं म्हणून टाकलं पाहिजे। समूहावर आम्ही गुरुभक्तवर टाका किंवा अन्य फेसबुकला व्हॉट्सअपला टाका। आपल्या आश्रमासंदर्भात मी एक गोष्ट अशी पाहिली की आपले भक्त इथे येतात, आपल्या अनुभूती किंवा आपल्याला आलेले दैवी अनुभव किंवा आपण केलेले उपक्रम हे समाजाभिमुख पोचवण्यासाठी काही हालचाल करत नाहीत। ते येतात, आपला आनंद घेतात आणि तेवढंच मर्यादित राहतात। एक छोटं उदाहरण तुम्हाला सांगतो। आपण आता इथं साधारणतः सगळे लोक बसलेलो आहोत, सगळ्यांकडेच एक अँड्रॉइड फोन आहे आणि सगळ्यांच्याच फोनमध्ये बहुतांश लोकांकडे व्हॉट्सअप आहे। हे व्हॉट्सअप ॲप आहे। आता गुरु मंदिराचा फोटो काढला तर कितीतरी सुंदर अलौकिक असं ते दृश्य आहे। मारुतीरायाचं मंदिर, नंदी मंदिर वगैरे आपण व्हॉट्सअपला स्टेटसला जरी ते ठेवलं, सेल्फी काढून ठेवा, काही हरकत नाही की आज आत्ता मी गुरुदेवांच्या आश्रमात आहे आणि इथे आम्ही दीपोत्सवाची सेवा केली आणि मला एक आनंद वाटला। आपला व्यक्तिगत नंबर हा किमान 100 ते 250 लोकांकडे सेव्ह असतो आणि एका स्टेटसला काही ठिकाणी 50 ते 150 पर्यंत लोक पाहतात, व्ह्यूज असतात। पण त्याने सुद्धा एक प्रयास, एक छोटं पाऊल जरी हे तुम्ही उचललं तरी एका रात्रीत 24 तासामध्ये 100 लोकांनी जर समजा हे स्टेटस ठेवलं आणि ते 100 लोकांनी पाहिलं गेलं तर जवळपास 10,000 लोकांपर्यंत ते पोहोचतं। हा एक छोटा प्रयोग आहे। याच्यामध्ये जास्त काय करायला लागणार आहे का तुम्हाला? नाही। पण मी एक मानसिकता बघितली आपल्या लोकांची की आपले लोक प्रचारामध्ये बिलकुल म्हणजे एकदम -100 आहेत, म्हणजे नुसते शून्य नाही आहेत, तर शून्याच्या खाली पण 100 आहेत। आणि आत्ताचं युग जे आहे हे माहिती आणि तंत्रज्ञानाचं युग आहे। प्रत्येक युगाचा, प्रत्येक शतकाचा एक काळ असतो। ज्ञानेश्वर महाराजांचं युग जे होतं ते साधनेचं युग होतं, ज्ञानाचं युग होतं। छत्रपती शिवरायांचं जे युग होतं तो जो काही 300-200 वर्षाचा काळ महाराष्ट्राने बघितला तो पराक्रमाचं युग होतं। त्यानंतरचा जो काळ महाराष्ट्राने बघितला म्हणजे कोल्हापूरच्या शाहू महाराजांपासून आंबेडकरांपर्यंत, शाहू महाराज, फुले या सर्व समाजसुधारक आगरकरांपासून ते टिळकांपर्यंत हा सुधारणेचा, समाजाला दिशा देण्याचा काळ ते एक युग होतं, नाही का? प्रत्येक कालखंडाचं असं एक स्वतंत्र अस्तित्व, स्वतंत्र महत्त्व असतं। आत्ताचं जे काही गेल्या 25-1 वर्षाचं युग आहे आणि पुढे जे काही अजून 5-25 वर्ष हे चालणार आहे हा कालखंड माहिती आणि तंत्रज्ञानाचा असणार आहे। आपण आपल्या जवळची माहिती आपल्यापुरती दडवून ठेवली तर त्याचा इतरांना लाभ होणार नाही, ते त्याच्यापासून वंचित राहतील। आता समजा छत्रपती शिवरायांचं चरित्र, पोवाडा, लिखाण, सभासदाची बखर इत्यादी माध्यमातून ते रचलंच गेलं नसतं। तुम्हाला माहिती आहे का की ब्रिटिश चरित्रकार किंकेड सारखा त्याने सुद्धा महाराजांचं चरित्र लिहून ठेवलं, म्हणून तर आज आपण ते वाचतो, आपल्याला महाराज कळतात, त्यांचं व्यक्तिचित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं। आणि रामदास स्वामींनी तर शंभूराजांना पत्रच लिहिलं होतं,
शिवरायाशी आठवावे, जीवित तृणवत मानावे. एवढा तो आदर्श महापुरुष अगदी एखाद्या ईश्वरी अवताराला सुद्धा काकणभर मागे सारेल असा अवतार पुरुष महाराष्ट्राच्या मातीत झाला. हे जर सांगितलं गेलं नसतं, म्हटलं गेलं नसतं, बोललं गेलं नसतं, तर तुम्हाला आम्हाला आज कळलं असतं का? नसतंच कळलं. कारण एवढी आक्रमणं झाली आपल्यावरती, सांस्कृतिक आक्रमणं झाली, राजकीय आक्रमणं झाली, भाषेची सुद्धा आक्रमणं झाली, नाही का? म्हणून तर सावरकरांना मराठी भाषा शुद्धीसारखा प्रयोग करावा लागला. छत्रपती शिवाजी महाराजांना राजव्यवहार कोश निर्माण करावा लागला मराठी भाषेसाठी. म्हणजे कशासाठी? की नुसती आक्रमणं ही तलवारीचीच आक्रमणं नसतात, तर ती संस्कृतीची सुद्धा आक्रमणं असतात, ती विचारांची आक्रमणं असतात, ती तत्वांवर केलेली कुरघोडी सुद्धा असते, नाही का? म्हणून अशा वेळी जर आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर आपण त्याचा प्रसार, त्याचं माध्यम टिकवून ठेवलं पाहिजे. जसं इतिहासाची माध्यम आहेत, म्हणून आज संशोधकांनी पुन्हा एकदा आपला इतिहास शोधून काढला आणि आजचा इतिहासकार अभिमानानं सांगतो की ताजमहल ही शहाजहानांनी बनवलेली वास्तू नसून ते हिंदूंचं देवालय आहे. ती साधनं ठेवली म्हणूनच ते कळतं ना. तसं तुम्ही आम्ही जर ही साधनं ठेवली नाही, इतरांना कळवली नाही, तर कसं कळणार बरं की या ठिकाणी हे एवढा आध्यात्मिक वैभव आहे म्हणून? म्हणजे हे आपलं कसं आहे माहिती आहे का? ते उत्तर भारतीय संत आहेत, त्यांचं एक वाक्य फार प्रसिद्ध आहे, गुंगे केरी सर करा, मुक्याने साखर खाल्ली. आता काय सांगावं, गप बसलो तो आपलं बसलेला. तसं आपलं सगळ्यांचं चाललंय. आपण येतो इथे एक आध्यात्मिक शक्तीचा लाभ घेतो, आपण ह्या परमपावन सानिध्यामध्ये आपल्या आत्मउन्नतीचा मार्ग धरतो आणि काय करतो? गुंगे केरी सर करा. मुका मनुष्य, त्याने साखर खाल्ली, काय सांगणार आहे का कोणाला? तिची चव कळणार आहे का कोणाला? नाही. पण असं हे करू नका. ह्या कोशातून बाहेर पडा. आपल्या स्थानाची महती, महात्म्य आणि आपल्या स्थानाचं पावित्र्य हे इतरांना सांगा. आता मी छोटा उपक्रम तुम्हाला सांगितला. काय सांगितलं? आपण सगळ्यांनी एक छोटा उपक्रम केला की मी माझ्या स्टेटसला जर हा फोटो ठेवला, कमीत कमी 50 लोक, जास्तीत जास्त 100 लोक हा फोटो बघतात. काही आपलेच मित्रमंडळी असतात, काही आपल्याच भक्त समजले असू देत, त्याच्या व्यतिरिक्तही काही असतात, ऑफिसमधले असतात, काय असं त्यांनाही कळतं. ते तुम्हाला सांगतील, अरे वा, तू काल तिथे होतास का, किती छान कार्यक्रम आहे. ते काहीतरी विचारतील तुम्हाला आपल्या माहिती, ती तुम्ही त्यांना सांगा. हळूहळू आपल्या स्थानाचं महत्त्व हे भविष्यामध्ये वाढणार आहे. लोक मुंग्यांप्रमाणे रांग लावून येतील. हे करण्यासाठी भक्तांचे प्रयत्न आवश्यक असतात आणि आपण जर आपला प्रयत्न केला नाही तर हे इतरांना कळणार नाही. मग कसं कळणार नाही? कारण आपण असं करतो, गुंगे केरी सर करा, मुक्याने साखर खाल्ली, तोही कोणाला सांगेना गोड आहे की कडू आहे, आणि तिसऱ्याला तर ती शिल्लकच राहत नाही, नाही का? बघता बघता 1997 साली आपण दीपोत्सव सुरू केला. अजून 3 वर्षांनी, किती वर्ष होती सांगा बरं मला? 30 वर्ष होती, बरोबर की नाही? मुक्याने साखर खाल्ली, तिथंच राहिली. इतरांना सांगतो का? नाही. आपण सांगितलं पाहिजे. मग ह्यासाठी तुम्ही माध्यम करा. एकदा एक छोटी कथा आहे, सत्य कथा आहे, फार सुंदर कथा आहे. दक्षिण भारतामध्ये बघा सांगण्याने काय होतं. आता याला आपण तुम्ही प्रसार माध्यमांचा अजेंडा म्हणू शकता किंवा एखादी ठरवून केलेली प्रोपगेंडा म्हणू शकता, पण ते घडलं होतं. एकदा काय झालं, एका गावामध्ये एक पुजारी असतात आणि त्यांना मोठेपणाची फार हौस असते. मग ते दररोज त्या देवाला सजवतात, सगळ्यांना सांगतात आज अमकी तिथी आहे, या तिथीला देवाला हा नैवेद्य आवडतो. मग आपल्यासारखे भक्त तो नैवेद्य घेऊन येतात. संध्याकाळ झाली की ते देवाचा सगळा साज काढतात, ठेवतात, नमस्कार करतात, तो सगळा ऐवज घेऊन घरी जातात. असं एकदा, दोनदा, तीनदा रुटीनच होतं. अरे भगवंत म्हणतात, अरे तू एवढं सगळं चंबू कपाळ घेऊन जातो, एकदा तरी मला विचार, देवा खातोस का? देव प्रकट होतात तिथं. ते म्हणतात, अरे काय रे तुझा नालायकपणा, सगळं देव आहे तो, जाब विचारणारच आपल्याला. आपले आई वडील आपल्याला जाब विचारतात,
आपला वडील भाऊ असेल तो आपल्याला जाब विचारतो, किंवा आपल्या जीवाभावाचा माणूस असेल तो जाब विचारतो. पत्नी मुलं कोणी आपल्याला जाब विचारू शकतं आपल्या संसारात, कॉमन गोष्ट आहे की नाही. असं देव तर मग सर्व शक्तिमान आहे. ती देवता तिथे प्रकट होते आणि त्या पुजाऱ्याला दम देते. तुझं रोज म्हणे मी नाटक पाहत आहे, आता काहीतरी लवकर शहाणा बन. तो म्हणतो तू कोण आहे बाबा? तू ज्याची पूजा करतो तो ह्या मूर्तीतून प्रकट झालेला आहे. मी देव आहे. म्हणजे तुम्ही देव आहे? बरं ठीक आहे, प्रणाम. आतापर्यंत म्हणे मी तुमच्या मूर्तीला नमस्कार केला, आज तुम्हाला प्रणाम केला, ठीक आहे. त्याच्या फळं वाच, सगळं लाडू मिठाई फळं सगळं सफरचंद त्या शालीत बांधायला सुरुवात करतो. अरे थांब जरा, काय करू म्हणे. अरे तुझं हे रोजच चाललंय. रोजच आहे माझं देव. मग कधीतरी मला विचार खाणार का? तुम्हाला काय विचारायचं म्हणे, तुमच्या समोर तर आहे सगळं, वाटलं तर खा, नसेल तर मी रोज नेतोच आहे. आता त्या शब्दाला शब्द वाढत गेला. हा काही माघार घ्यायला काय. बघा, जेवढे म्हणून पुरोहित आहे, जेवढा म्हणून तो एक वर्ग आहे, त्यांच्याकडे बाकी काही नसलं तरी एक गोष्ट तुम्हाला कॉमनली पाहायला मिळेल, त्यांना अहंकार फार असतो. थोडं काय झालं की अहंकार. पुजाऱ्याचा अहंकार जागा झाला. देवा आता तुझं खूप ऐकलं मी, एवढी तुझी दमदाटी चालली आहे ना, चुप, बिलकुल चुप. म्हणाला मग आज काय हो भक्त असा सापडला मला चुप म्हणायला लागलं. म्हणाला काय झालं? चुप. तू देव आहेस हे सगळ्यांना सांगणारा पण मीच आहे म्हणे, माझ्याशी पंगे नाही घ्यायचे. अरे बाबा, अवघडच झालं. म्हणाला अरे देवालाच सांगतो तू. अरे देवा, तू देव आहेस, तुझं सगळं खरं आहे म्हणे, पण तू देव आहे हे सांगणारा कोण आहे? अच्छा, मग आता काय, तुझ्यावर का माझं अस्तित्व अवलंबून आहे असं कोण म्हण? देव म्हण. पाहायची का गंमत. म्हणे हा चल म्हणे, म्हणजे आजपासून 30 दिवसाच्या अवधीत तुला हा देवाला सांगेल. आणि देव म्हणे ठीक आहे, मग तसा 30 दिवसाच्या अवधीत तुला. या 30 दिवसात पुजारी हुशार आहेत, सगळे पुजारी हुशार असतात. तुम्हाला सांगतो, जे आत्मानुभव झालेले संत असतात ना ते आमच्यासारखे असतात. बाकी तुम्ही इंस्टा बघा, फेसबुक बघा, सगळे दुकानदार आहेत. आज का उपाय 40,000 लाईक, कमाल झाली. कल का उपाय 35,000 लाईक, त्यांना लखला. पण एक सांगतो तुम्हाला, हे जे काही चाललंय ना ते फार गमतीदार आहे. आणि लोकांना परमार्थ सुद्धा तसाच पाहिजे. 2 ते 3 मिनिटात कसं शक्य आहे? 2 ते 3 मिनिटात परमार्थ कसा होईल आणि कसा मिळेल? तुकाराम महाराजांनी त्या भामगिरीच्या डोंगरावरती श्रीमद भागवताची 1000 पारायण केली. किती पारायण केली? 1000. बरं, एक वारी टेकून नाही आले तर परत थैली घेऊन पुन्हा तिकडे पंढरीला जायची तयारी त्यांची, नाही का? बरं, एकदा त्या विठ्ठलाच्या नामाला बसले की शुद्धच नाही की घरी काय आहे की नाही आहे, का मी आंघोळ केले की नाही आहे, ही अवस्था. आणि एवढं सगळं झाल्यावर काय म्हणतात ते, अंतकाळी विठो आम्हाशी पावलं. कळलं का? ते काय म्हणतात, एवढं सगळं करून, एवढा सगळा प्रपंच करून, एवढी सगळी भक्ती करून, त्यागाची, भक्तीची, निष्ठेची पराकाष्ठा झाल्यानंतर ते काय म्हणतात, अंतकाळी विठो आम्हाशी पावलं. इकडे बघा, यांचं संपूर्ण आयुष्य गेलं महाराजांचं, 7 संतांचं. इकडे ब्रह्मप्राप्ती का सुगम उपाय, क्लिक दाबा, 3च मिनिटात सांगतात. अवघड आहे. कसं होणार? याला कळलंय का तर त्याच्या ऐकणाऱ्याला कळणार आहे का? पण त्याचे तुम्ही लाईक, सबस्क्रायबर, फॉलोअर्स बघाल, कोणाचं भलं होईल नाही होईल माहित नाही, पण त्याला दरमहा 2 ते 5 लाख रुपये गुगल देते हे खरं आहे, नाही का? यूट्यूब देते हे खरं आहे. सांगण्याचं तात्पर्य हे असं सगळं चालू आहे. तसं म्हणे हा सगळा प्रोपगेंडा चालू होता. म्हणे ह्या 30 दिवसात काय करायचं, यांनी देवालाच अट टाकली. अट काय टाकली? ह्या 30 दिवसात मी काय करेल त्याच्यात तू हस्तक्षेप करायचा नाही. आजवर केला का इतक्या वर्षात नाही म्हणे. आणि तू तर देव सर्वशक्तिमान आहे, तुला केव्हाही वाटलं तर तू बदलू शकतो सगळं. हो म्हणे बरोबर आहे, पण 30 दिवस तुला मी देतो देवा, तू तुझं देव पण हे देवळाच्या बाहेर आणून दाखव. कारण देव आहे हे सांगणारं कोण आहे?
झालं, ठरलं दोघांचं. जसं ठरलं तसं ह्यानी ते गठोळं उचललं आणि जोराजोराने देवळाच्या बाहेर पायऱ्यांवर पळत सुटला. अरे अरे पळा 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 पळा, लवकर 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 लवकर. आजूबाजूची 5-6 घरं जागी झाली की रात्री 8 वाजता 7 वाजता आरती संपली, 8 वाजता पुजारी का म्हणून ओरडत आहे. सगळे बाहेर आले. कोण म्हणे काय झालं पुजारी बुवा, कोण म्हणे काय झालं बुवा, कोण म्हणे काय झालं महाराज, म्हणे काय वेळे झाले का, आत्ता पूजा करत होतो, साक्षात देवाने सांगितलं नदी किनारी प्रकट झालेला आहे. काय म्हणाले, मग मग काय करायचं, अरे मी हे सगळं घेऊन तिकडेच चाललोय पूजा करायला, काय पागल झाले का तुम्ही लोक, चला तिकडे. म्हणे झालं, निम्मे 7-8 जण त्याच्या मागे गेले, ते 5-6 जण त्याच्या मागे का चालले म्हणून अजून 10-12 जण गेले. आता ते 10-12 जण परत हा पुजारी एवढ्या रातचा 8 वाजता नदी किनारी काय करायला चालला म्हणून बघायला 5-25 जमले. नदी किनारी गेला, झाड झुडपं सोडली सगळे, कुठून तरी त्याला विग्रहच हवा होता. पाषाणाचा असला काय, निराकार असला काय किंवा बंशीधर असला काय, त्याला एक विग्रह सापडला. सगळं काढलं, त्याच्या आजूबाजूचं साफ केलं, त्याच्यावर फुलं घातली, ती फळं ठेवली, साष्टांग लोटांग घातलं. काय झालं, इथेच आलेले आहेत भगवंत, आता मंदिरात राहिलेले नाहीत. तो बिचारा देवळातच वाट पाहे, आता काय करावं, तो तिथेच. मग आता काय म्हणे, आता त्यांनी सांगितलेलं आहे इथे ते प्रकट झालेले आणि स्वयंभू आहेत, नाही का. स्वयंभूचं महत्व विशेष आहे, सांगणारा हाच. देवाने म्हणत विचार केला, खरं आहे, आम्ही देव आहोत हे सांगणार सुद्धा हाच आहे, आणि आता इथं देव राहिला नाही म्हणून सांगणार सुद्धा हाच आहे. मग आता काय करायचं, 30 दिवस तर अडकून पडलो म्हणे, आता काहीच करू शकत नाही, नाही का. आता 30 दिवस अडकून पडलो. मग काय, दुसऱ्या दिवशी सकाळी कट्टा बांधून झाला, तिसऱ्या दिवशी समया लागल्या, चौथ्या दिवशी घंटा लागली, 5व्या दिवशी चौतरा झाला, 6व्या दिवशी नैवेद्य सुरू झाला, 8व्या दिवशी सकाळ संध्याकाळ आरती सुरू झाली. 30च दिवसात परिवर्तन झालं. 30व्या दिवशी तर पुन्हा मंदिरात गेला, देवा पुढे उभा राहिला. काय मग म्हणणं काय, घ्यायचा का पंगा परत माझ्याशी, म्हणे. अरे म्हणे आता थकलो मी, आता 30 दिवसात इकडे माशा सोडून, झुरळ सोडून, डास सोडून कोणी चालत नाही म्हणे. काय म्हणाला तो, 30 दिवसात इकडं ह्या मंदिरात माशा सोडून, डास सोडून, झुरळ सोडून कुणी आलं नाही म्हणे. बघा आता तुम्ही लक्षात ठेवा, तुमचं महत्व अबाधित राहावं वाटत असेल तर आम्हीच करतो तसंच वागलं पाहिजे. तेव्हापासून देऊळ आणि पुजारी यांचं घट्ट नातं झालं. कथा गमतीशीर आहे पण सत्य आहे की भक्ताला सुद्धा भगवंताच्या कलेनं वागावं लागतं, परमार्थ आहे. पण भगवंताला सुद्धा तो भगवंत आहे म्हणून सांगतो, त्यासाठी भक्तच असावा लागतो, हे सत्य आहे. कळलं का तुम्हाला. म्हणून आपल्याला सुद्धा आपण भगवंत आहोत, आपल्या इथं ईश्वरी शक्ती आहे सांगण्यासाठी तुम्ही नको का मला, नाही नाही महाराज पाहून घेते, बसले बिचारे 30 दिवस जागेवर, काय नाही का. असं आहे. तर तुम्ही काहीतरी विचार करा, आपण आपली भूमिका, आपला धर्म, आपलं ज्ञान या गोष्टीचा प्रसार झाला पाहिजे, क्षेत्राचं महत्व वाढलं पाहिजे, ह्या दृष्टीनं प्रयत्न केला पाहिजे. मी तुम्हाला हे प्रवचन सांगत नाही आहे, हे तुम्हाला मी काय सांगतो आहे की आपली अवस्था अशी झालेली आहे, गुंगेकेरी सर करा. मुक्याने साखर खाल्ली, संपवली, इतराला माहितही नाही आणि ह्याही सांगू शकत नाही गोड आहे की कशी आहे. बस तसं आपण आहे. आपण इथे येतो, या क्षेत्राचा आनंद घेतो, या क्षेत्रामध्ये रममाण होतो, पण इतरांना सांगत नाही. असं किती दिवस चालणार बाबा, नाही का. आता किती दिवस चालणार, नाही का. आता तुम्हीच तुमच्या मनाला विचारा की असं किती दिवस चालणार. तर आता याच्यामध्ये काहीतरी बदल केला पाहिजे. आपण आपल्या क्षेत्राचं महत्व, आपल्या स्थानाचा महिमा सांगितला पाहिजे. आता आमच्या संदीपने, अजून 2 जणांनी एक उपक्रम घेतला, दिनदर्शिका. छोटा उपक्रम आहे, एक दिनदर्शिका, की बाबा आपल्या घरामध्ये आपण एक दिनदर्शिका लावतो. वेगवेगळ्या पद्धतीचे कॅलेंडर असतात, नाही का. कालनिर्णय असतं, महालक्ष्मी असतं, वेगवेगळं असतं. ह्या सगळ्यामध्ये आपण काय करतो, रोज पाहतो की नाही ते तारीख, 2 वेळा आपली नजर जाते. तसंच आपल्या आश्रमाचं का नसावं. पण आता ती प्रकाशन होणार आहे. पण असाच आपला छोटा उपक्रम तुम्ही अजून वाढवा. तुम्हाला काय करता येईल त्याच्यासाठी, कशा पद्धतीनं सांगता येईल, नाही का. साईबाबांच्या चरित्रामध्ये महाराजांनी एक लीला रचलेली आहे.
ती लीला अशी आहे की महाराज सांगतात की जो कोणी श्रीकृष्णाचं, श्री विष्णूचं, दत्ताचं किंवा अन्य कोणत्याही ईश्वरी तत्वाचं भजन आणि चिंतन करतो, याच्याही पेक्षा जास्त जेव्हा तो त्याचं कीर्तन करतो, त्याच्याविषयी प्रबोधन करतो, त्याचं फळ अधिक आहे. आणि स्वतः त्या ठिकाणी त्या मशिदीमध्ये ते कीर्तन सोहळा आयोजित करतात आणि उत्सव साजरा करतात रामनवमीचा. आणि पूर्ण 9 दिवस ते भजन, पूजन, कीर्तन अगदी रामाचा पाळणा बांधेपर्यंत ते चालू ठेवतात. आणि नंतर ते लोकांना सांगतात की भगवंताचं तप करणं, जप करणं, ध्यान करणं याही पेक्षा त्याच्या नामाचा प्रसार करणं, त्याच्या स्थानाची महिमा व्यक्त करणं हे सोपं आणि फलदायी आहे, नाही का? मग तसं हे तुम्ही लक्षात ठेवा की आपण या स्थानाला येतो, आपण जप करतो, साधना करतो, ध्यान करतो, परिक्रमा करतो, त्याच्याबरोबरच त्याच्याही पेक्षा जास्त या स्थानाची महिमा आपण पसरवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, तर तो अधिक फलदायी आहे, नाही का? म्हणून इथून पुढे आपण प्रत्येकाने छोटा मगाशी मी तुम्हाला सांगितलं छोटा आहे, गुरु मंदिराजवळ गेलात किती स्वर्गीय दृश्य आहे, तुम्ही सगळ्यांनी बघितलं की नाही? एक स्वतःचा फोटो काढा, स्टेटसला ठेवा, कमीत कमी 50 लोकांना तरी कळेल. त्याच्या खाली लिहा की आज मी गुरुदेवांच्या आश्रमात होतो, दीपोत्सव त्रिपुरारी पौर्णिमेचा साजरा केला, अत्यंत आनंद वाटला. एक वाक्य वाचलं, 4 जण तुम्हाला विचारते. हे आता आपण समजून घेतलं. हे खरं तर मी सांगणार नव्हतं, पण नाविलाजाने मला सांगावं लागलं, कारण आपण कोणी त्यावर विचारच करत नाही, नाही का? म्हणून नाविलाजाने मला सांगावं लागलं. माझा तो स्वभाव नाही किंवा मला ते सांगावं असं वाटतही नाही. आज जवळपास 27 वर्षानंतर, संदीप तू आहेस की नाही, 27 वर्षानंतर हे मी तुम्हाला सांगितलंय. असं नाही की मी नेहमी सांगतो. 27 वर्षानंतर मी विचार केला की अरे तुम्ही कधी हे जागे होणार, चला एक सांगून बघूया. परत असं नको वाटायला की गुरुदेवांनी सांगितलं नाही म्हणून, नाही तर आम्ही केलं असतं, नाही का? तर तुम्ही आता ऐकलेलं आहे, तुमची जी काही बुद्धी असेल त्या पद्धतीने तुम्ही वागा. तर हे थोडंसं आपल्या स्थानाबद्दल झालं. तर आजचं महत्त्व काय आहे की भगवान शंकराने त्रिपुरासुराचा वध केला. तारकासुराला 3 मुलं होती. या 3 मुलांनी श्री ब्रह्माचं वरदान प्राप्त केलं आणि ब्रह्माजींच्या वरदानाने त्यांना अशी एक शक्ती प्राप्त झाली की तिघांना ब्रह्माजींनी 3 पुरं दिली. एक लक्षात घ्या, ते पुरं म्हणजे पूर्णच्या पूर्ण स्पेस सेंटर होतं, कळलं का? त्याचं जर वर्णन तुम्ही वाचलं किंवा ती कथा जर समजून घेतली, ते एकाच वेळी भूलोक, पाताळ आणि स्वर्गलोक या तिघांच्या भोवती फिरणारी 3 मोठी पुरं. पूर म्हणजे नगर, नगर म्हणजे पूर्ण एखादं शहर बसेल असं. आता तुम्ही एखादा चित्रपट बघता की नाही, विज्ञानपट, त्याच्यामध्ये दाखवतात की नाही, किंवा एक असं स्पेस शटल असतं, त्याच्यामध्ये हजारो लोक असतात, तिथे वेगवेगळ्या इमारती, झरणे वगैरे सगळे असतात, नाही की नाही? हे आत्ता जे चित्रपट आला होता कल्की, तुम्ही पाहिला ना? काही लोकांनी पाहिला असेल, ऐकलं असेल. त्याच्यामध्ये ती कल्पना दाखवली होती. ते संपूर्ण स्वतंत्र काशीसारखं, काशी नावाचं स्पेस शटल त्यांनी दाखवलं त्याच्यामध्ये. मग का? तर ही कल्पना आपल्याकडे आहे. लाखो वर्षापूर्वी हे ब्रह्माजींच्या वरदानाने त्यांना ते प्राप्त झालं, असे 3 शटल, आणि या समस्त ब्रह्मांडात ते फिरत होते. बरं, ते नुसते फिरत नव्हते, ते त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या शक्ती होत्या. त्यांनी पृथ्वीवरती जसं एखाद्या युद्धामध्ये क्षेपणास्त्र टाकतात, तशी ही क्षेपणास्त्र सोडून पृथ्वी त्राहिमाम केली. भूलोक, पाताल, सुतल, अतल, वितल, धरातल अशी पाताळाचे जे 7 प्रकार आहेत ते त्यांनी त्राहिमाम करून टाकले. भूलोक, महलोक, जनलोक, तपलोक, सत्यलोक हे जे काही 7 लोक आहेत त्यात त्यांनी त्रासदी माचवली. एवढंच करून ते गप्प बसले नाहीत. स्वर्ग लोकांचे जे काही 21 प्रकार आहेत त्याच्यामध्येही त्यांनी धुमाकूळ घातला. भूलोक, पाताळ आणि स्वर्ग तिन्हामध्ये त्यांनी सत्वन सोडलं. जनजीवन असा एकही जीव नव्हता जो त्यांच्या त्रासाने भयभीत किंवा घाबरून गेला नव्हता, अस्थिर झाला नव्हता. मग तो
मुंगीपासून हत्तीपर्यंत, माणसापासून ते गायीपर्यंत असं समजून जायचं त्या शब्दाचा अर्थ. ह्या सर्वांनी भगवंताला प्रार्थना केली, ईश्वराला प्रार्थना केली की हे परमात्म्या तू आमचं आता याच्यातून रक्षण कर. मग महादेवाने आजच्या दिवशी ती तिन्ही पुरं एकत्र आली. म्हणजे बघा, परिवलन आणि परिभ्रमण गतीचा किती प्राचीन अभ्यास आपल्या संस्कृतीने केलेला आहे आणि त्यांनी ते निरीक्षण लिहून ठेवलेलं आहे. ते युद्ध त्यांनी नोंदवून ठेवलेलं आहे. कळलं का? ह्या नुसत्या कथा नाही आहेत, ह्या काही भंपक भाकड कथा नाही आहेत. ह्या नीट वाचल्या, अभ्यासल्या, मुळातून तपासल्या तर आपल्याला त्यातलं एक गूढ सत्य कळतं. परिवलन आणि परिभ्रमण ह्या गतीने ज्याप्रमाणे सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका रेषेत येते, पृथ्वी, चंद्र आणि सूर्य एका रेषेत येतं, त्या दिवशी ग्रहण होतं की नाही? आत्तापर्यंत शिकलाय की नाही शाळेत तुम्ही? कधी सूर्यग्रहण होतं, कधी चंद्रग्रहण होतं. कारण का? तर पृथ्वीची, चंद्राची आणि सूर्याची आपापली परिवलन आणि परिभ्रमण गती असते. तसं ह्या तिन्ही विमानांची, ह्या नगरांची, ह्या स्पेस शिपची ती गती अभ्यासली गेली आणि त्यावेळेस लक्षात आलं की आजच्या दिवशी मध्यरात्री हे तिन्ही एका मागोमाग येतात. आणि मग त्या दिवशी भगवंताने, महादेवाने आपल्या पिनाक नावाच्या धनुष्यातून एकाच बाणाने ते तिन्ही फोडले, तिन्ही स्पेस शटल नष्ट करून टाकले. म्हणजे त्यांनी ते एकच वेपन, एकच असं शस्त्र वापरलं की एकाच बाणाने लाखो प्रकाश वर्ष अंतर कापून ते नष्ट करून टाकले आणि संपूर्ण सृष्टीला पुन्हा संचलित केले. जेव्हा संपूर्ण सृष्टी हा शब्द येतो ना, तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्या, त्याचा अर्थ गॅलेक्सी होतो. पृथ्वी किंवा नुसता चंद्र किंवा हे सौरमंडल होत नाही. लक्षात घ्या, जिथे जिथे आपल्या पुराण कथांमध्ये, वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये हा शब्द येतो की ब्रह्मांड कंपित झालं, तेव्हा हा अर्थ डोक्यात घ्यायचा पक्का की याच्यामुळे संपूर्ण गॅलेक्सी, संपूर्ण ब्रह्मांड पटल, सौरमंडल त्रासदायक झालं आणि ते महादेवाच्या कृपेने मुक्त झालं. म्हणून देवतांनी कैलासावर, काशीवर आणि स्वर्गात, पृथ्वीवर सर्वत्र दिवे लावून की त्या रात्री महादेवाने सगळ्यांच्या जीवनातला अंधार दूर केला म्हणून दिवे लावले. याला देवदिवाळी म्हणतात, नाही का? असंच भगवंताने, शिवाने जेव्हा मार्तंड भैरव अवतार धारण केला त्या दिवसाला सुद्धा देवदीपावली आपण साजरी करतो. मणिमल्लाचा नाश झाला तेव्हा देवदीपावली 2 वेळा साजरी करतो. म्हणजे शैव मतानुसार 2 वेळा दिवे लावले जातात. त्यापैकी आजचा हा सगळ्यात मोठा दिवस, त्रिपुरासुराचा वध केला आणि त्रिपुरारी पौर्णिमा आपण साजरी करतो. संपूर्ण जिथे जिथे हिंदू संस्कृती आहे, संपूर्ण जगभर, तिथे तिथे आजच्या दिवशी ही दीप शिवाच्या मंदिरात लावली जातात आणि त्यांची कृपा, त्यांची करुणा, त्यांचं सामर्थ्य, त्यांचे आशीर्वाद त्यांच्याकडे मागितले जातात. पण तो आजचा हा पावन दिवस आपण सर्वजण या ठिकाणी बसलो, आपण सर्वांनी आनंदाने दीप लावले. आपल्या हृदयामध्ये ईश्वर भक्ती अशीच दिव्याप्रमाणे उजळून राहो, नाही का? सर्वांच्या जीवनातलं जे दुःख, दैन्य, दारिद्र्य, संताप, शोक आहे, अहंकार आहे, दुष्ट प्रवृत्ती आहे, ही खल प्रवृत्ती ही सगळी नष्ट हो, सदप्रवृत्ती ही वाढो, नाही का? आणि तमसोमा सद्गमय, तमापासून प्रकाशाकडे, अंधारातून उजेडाकडे वाटचाल व्हावी, दुःखापासून सुखाकडे वाटचाल तुमची व्हावी, दैन्य दारिद्र्यापासून सुख, समृद्धी, संपन्नतेकडे तुम्ही जावं, असे तुम्हा सर्वांना आशीर्वाद देतो. आपण सर्वांनी आजचा कार्यक्रम अत्यंत आनंदाने साजरा केला, त्याबद्दल तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा आशीर्वाद. आता थोड्या वेळानं आपण सर्वांनी इथं बसून जप घ्यायचा. साधारणतः 108 वेळा किंवा 3 माळा जप करायचा. जप झाल्यानंतर जिथे जिथे पंत्यांना तेल कमी पडलेलं आहे, वाती विझत आलेल्या आहेत, त्या पुन्हा सारख्या करायच्या आणि ज्याला जमेल त्याने ती सेवा चालू ठेवायची. आपल्यापैकी काही मंडळी थकलेले असतात, काही प्रवासाने थकलेले असतात, काही शारीरिक श्रम अजून जास्त झाले तर त्यांची शारीरिक श्रमाची क्षमता कमी असते, अशा लोकांनी झोपला, आराम केला तरी चालेल. पण ज्याला आनंदाने ह्या पंथ्या तेवत ठेवायच्यात त्यांनी ते चालू ठेवा, नाही का? मी तुमच्याबरोबर आहेच. आता थोड्या वेळानं जप झाल्यानंतर
आपण सर्वत्र सगळीकडे सगळ्यांनी जायचं. जशा पंत्या लावताना आपण उत्साहात होतो तसं पंत्यांमध्ये तेल घालताना, वाती पुढे मागे करताना, आजूबाजूला सांडलेलं तेल पुसताना आपण उत्साहातच असलं पाहिजे. त्यानंतर पुन्हा सकाळी आरती झाल्यानंतर ह्या पंत्या आपण गोळा करतो, साफ करतो, वाती एकत्र करतो, त्याचा लघु होम करतो. ह्या सर्व उपक्रम आपण करायचे आहेत. आता सर्वांना शुभ आशीर्वाद. गुरु ओम तत्सत. कल्याण.